हा, तर सगळ्यांना इथपर्यंत लक्षात आलं का बघा, किती इलेक्ट्रॉन्स निघायला पाहिजेत सरफेस मधून? 10/9 इंटू 10⁻⁷ इलेक्ट्रॉन टोटल निघायला पाहिजेत. ठीक आहे, तरच काय होणार आहे, फोटो इलेक्ट्रॉन इमिशन स्टॉप होणार आहे. ओके, ठीक आहे. तर आता हे थोडंसं वेगळ्या मेथड, दुसरी एक मेथड आहे त्यांना पण काढून बघूया. आता इथे एक सोर्स आहे, सोर्सची पॉवर आहे 3.2 इंटू 10⁻³ वॅट आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक फोटॉन मध्ये एनर्जी किती आहे? फोटॉन मध्ये एनर्जी आहे, प्रत्येक फोटॉन मध्ये एनर्जी किती दिले? 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर या सोर्स मधून अगोदर सगळ्या डायरेक्शन किती फोटॉन्स बाहेर पडतात, म्हणजे या ऑल पॉसिबल डायरेक्शन हे फोटॉन बाहेर पडणार ना. सो फोटॉन इमिटेड पर सेकंड, एक दुसरी पण मेथड आहे बघा, फोटॉन इमिटेड पर सेकंड बाय सोर्स. ओके, दॅट इज पॉवर डिवायडेड बाय एनर्जी ना, पॉवर डिवायडेड बाय एनर्जी. किती पॉवर आहे? दॅट इज 3.2 इंटू 10⁻³ वॅट आहे. आणि एनर्जी ऑफ इच फोटॉन किती आहे? 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, म्हणजे हे किती येणार? 1.6 न 3.2 ला डिवाइड केलं तर इथं 2 येणार आहे. ठीक आहे, 2 डिवायडेड बाय 5 दॅट इज 0.4. ओके, 0.4 0.4 इंटू किती होणार हे सांगा? 16. 0.4 इंटू 10⁻16 एवढे फोटॉन इमिट होणार आहेत पर सेकंड बाय द सोर्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सगळ्या पॉसिबल डायरेक्शन एवढे. आता या सोर्स जवळ काय केलेलं आहे? छोटासा एक स्पियर ठेवलेला आहे, त्याच्यावर किती फोटॉन इन्सिडेंट होणार ते काढावं लागतील ना आपल्याला. ओके, त्याच्यावर किती फोटॉन इन्सिडेंट होणार ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. कारण सगळे फोटॉन 0.4 इंटू 10⁻16 एवढे सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इन्सिडेंट होणार. एवढे सगळे फोटॉन जे आहेत ते या छोट्याशा स्पिअरवर इन्सिडेंट होणार नाहीत, त्याच्यातले काहीच फोटॉन या स्पिअरवर इन्सिडेंट होणार आहेत. ओके, लक्षात येत आहे? सो सगळ्या पॉसिबल डायरेक्शन एवढे फोटॉन इमिट होणार आहेत. म्हणजे हे किती एरियावर, हे सगळ्या पॉसिबल डायरेक्शन म्हणजे टोटल किती एरियावर स्प्रेड होणार हे सगळे फोटॉन. सो ऑल फोटॉन spread in direction, spread in total area of, म्हणजे आता समजा याची रेडियस किती आहे, या पॉइंट सोर्स पासून हा जो स्पियर जो आहे तो 0.8 मीटरवर ठेवलेला आहे. तर 0.8 मीटरचा जो काही स्पियर असेल त्या सगळ्या स्पियरवर काय होणार आहे, एवढे फोटॉन इन्सिडेंट होणार आहेत. ओके, ऑल फोटॉन इन्सिडेंट इन एरिया ऑफ, टोटल एरिया किती असणार आहे? 4 पाय इंटू 0.8 स्क्वेअर. लक्षात येते का मी काय सांगतोय? कारण एखाद्या सोर्सने इमिट केलेले फोटॉन हे सगळ्या डायरेक्शन बाहेर जाणार आहेत. सगळ्या डायरेक्शन बाहेर जाणार आहेत म्हणजे टोटल किती एरियावर ते स्प्रेड होणार आहेत? 4 पाय इंटू 0.8. कारण हा पॉइंट सोर्स आहे आणि हा एक स्पियर आहे. या स्पियरची रेडियस किती आहे? 0.8. 0.8 काय घेतली? कारण 0.8 डिस्टन्सलाच काय केलेला आहे, हा छोटासा स्पियर ठेवलेला आहे ज्याच्यावर फोटॉन इन्सिडेंट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, अगोदर काय केलं आपण, हे सगळे फोटॉन किती एरियावर स्प्रेड होतात ते बघायला लागलोय. किती एरियावर स्प्रेड होणार आहे? 4 पाय, कारण स्पियरचा सरफेस एरिया किती असतो? 4 पाय स्क्वेअर असतो ना. सो ऑल फोटॉन इन्सिडेंट इन एरिया ऑफ 4 पाय इंटू 0.8 स्क्वेअर, म्हणजे नंबर ऑफ फोटॉन पर युनिट एरिया किती येणार बघा? नंबर ऑफ फोटॉन पर सेकंड पर युनिट एरिया, कारण हे ऑलरेडी पर सेकंड आहेत ना, हे पर सेकंड आहेत. आणि पर युनिट एरिया काढायचा असेल तर 4 पाय नंबर ऑफ फोटॉन पर सेकंड किती आहेत? 0.4 इंटू 10⁻16 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 0.64. 0.8 चा स्क्वेअर 0.64. हे पर युनिट एरिया एवढे फोटॉन प्रत्येक युनिट एरियावर, या 0.8 मीटरच्या प्रत्येक युनिट एरियावर एवढे फोटॉन इन्सिडेंट होणार आहेत. आता त्याच्यातला हा जो स्पियर आहे तो, तर त्या स्पियरचा किती एरिया घ्यायचा? स्पियरचा एरिया आपल्याला घ्यावा लागेल पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर एरियावर किती फोटॉन इन्सिडेंट होतात ते काढायचे आहेत. सो नंबर ऑफ फोटॉन
incident number of photon incident per second on that small sphere. ओके, हे कसं काढावं लागेल? तर हे पर सेकंड पर मीट एरिया आहे ना, तर 0.4 इंटू 10⁻16 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 0.64 हे पर मीट एरिया आहे, आणि तो त्या स्पिअरचा एरिया किती आहे? पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर, म्हणजे 0.8 इंटू 10⁻³ याचा स्क्वेअर, म्हणजे पर सेकंड एवढे फोटॉन जे आहेत ते त्या स्पिअरवर इन्सिडेंट होणार आहेत. हे असं पण ही एक वेगळी मेथड आहे, या मेथडनं पण आपण काढू शकतो. सो नंबर ऑफ फोटॉन त्याला एन नॉट म्हटलेला आहे, स्मॉल एन नॉट, नंबर ऑफ फोटॉन इन्सिडेंट पर सेकंड ऑन दॅट स्पियर. ओके, आता हे पाय पाय इथं कॅन्सल होईल, पाय अँड पाय गेट कॅन्सल. ओके, 0.8 चा स्क्वेअर म्हणजे 0.64च होणार आहे, ते व्हॅल्यू लिहितो अगोदर. 0.4 इंटू 10⁻16 0.64 इंटू 10⁻⁻6 ओके, स्क्वेअर केल्यानंतर डिवायडेड बाय 4 इंटू 0.64. 0.64 कॅन्सल, 4 न 0.4 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे? 0.1 येणार आहे. म्हणजे नंबर ऑफ फोटॉन इन्सिडेंट पर सेकंड किती येतात बघा, हे 10⁻16 - 6. 16 - 6 म्हणजे 10⁻10, आणि 10⁻10 मायनस 0.1 म्हणजे 10⁻⁻1 ना. सो 10⁻⁻1 आणि 10⁻10 म्हणजे 10 किती येणार आहे? 9 पर सेकंड. या मेथडनं काढले तरी नंबर ऑफ फोटॉन इन्सिडेंट पर सेकंड किती येतात बघा, 10⁻9 पर सेकंड. आणि पाठीमागे देखील किती काढले होते? हे बघा 10⁻9 पर सेकंदच काढले होते. नंबर ऑफ फोटॉन इन्सिडेंट पर मिनिट टाइम किती असणार आहे? 10⁻9च येतात. आता नंबर ऑफ फोटॉन किती व्हायला लागलेत? पर सेकंदाला 10⁻9 इन्सिडेंट व्हायला लागलेत, परंतु सगळे फोटॉन सगळे इलेक्ट्रॉन इमिट करत नाहीत. तर 10⁻9 मधले म्हणजे प्रत्येक 10⁻6 म्हणजे 10⁻6 फोटॉन इन्सिडेंट झाल्यानंतर एक इलेक्ट्रॉन इमिट होतोय ना, त्याच्यामुळे 10⁻9 फोटॉनला किती इलेक्ट्रॉन इमिट होणार पर सेकंड? सो 10⁻9 बाय 10⁻6 करावं लागेल, दॅट इज 10⁻3 येणार. म्हणजे पर सेकंद एवढे इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आहेत पर सेकंद. ठीक आहे, अँड देअरफॉर टाइम रिक्वायर्ड टू इमिट दॅट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 10/9 इंटू 10⁻7 इलेक्ट्रॉन आपल्याला इमिट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी लागणारा टाइम म्हणजे 10/9 इंटू 10⁻7 डिवायडेड बाय 10⁻3 म्हणजे 10/9 इंटू 10⁻4 सेकंद येणार, म्हणजे 1.11 इंटू 10⁻4 सेकंदच टाइम येणार आहे. ओके, दिस इज ओनली करेक्ट मेथड. DC पांडे मध्ये ह्या मधल्या स्टेप पूर्णपणे स्किप केलेल्या आहेत. डायरेक्टली त्यांनी काय काढलेलं आहे, किती इलेक्ट्रॉन पर सेकंद इमिट होतात ते 10⁻5 व्हॅल्यू घेतली आहे. आपली किती व्हॅल्यू आली आहे? 10⁻3. त्यांनी डायरेक्टली ही व्हॅल्यू इथं घेतलेली आहे, दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इमिटेड पर सेकंड 10⁻5 ही व्हॅल्यू यांनी डायरेक्ट घेतलेली आहे. तर तिथं काहीतरी त्यांची मिस्टेक झालेली आहे, आपलं हे बरोबर आहे कॅल्क्युलेशन. आपण 10⁻3 घेतलंय, त्यांनी 10⁻5 घेतलंय, आणि 10⁻3 न कॅल्क्युलेशन केलं तर एवढं आहे ना. 10⁻5 घेतलं असतं तर 10⁻7 बाय 10⁻5 म्हणजे काय आलं असतं मग 10⁻2 आणि मग 111 सेकंद आलं असतं. म्हणजे पॉवरच्या कॅल्क्युलेशन मध्ये त्यांची काहीतरी मिस्टेक झालेली आहे. ओके, तर हे जे रेकॉर्डिंग आहे ते रिपीट जरा थोडंसं बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके.